मुलीचा बनवा पुरी पेटला. जा तिकडे लोक खोळंबल्यात पळ. निघाले. मी कुठेच नाही जाणार आहे. जाणार नाही म्हणजे इलेक्शन्स मधून मी माघार घेणार नाही. उगाच लोक काय सांगतील ते ऐकू नको, कळलं ना? माघार घ्या, सरळ सांगून ठेवतो. आणि ती पूर्वीची ताकद आहे ना, ती राहिली नाही तुझ्यात आता. त्याची ताकद काय ना ते कळेल लवकरच. जनता दाखवून दे. जनता काय घंटा दाखवणार? तसे पायताना पादोका व्हायची हाव धरू नये. मी तुला एवढंच सांगायला आलोय की तयार राहा. कुस्तीच्या वेळेला तुझा हात मोडलेला होता म्हणून धूळ नाही चारता आली. आता या निवडणुकीच्या वेळेला म्हणाली काय ओळख लागते का नाही? अर्जुनचे मामा. करेक्ट. चला ओळख करून द्यायचं, येळ वाचला म्हणायचा. तुम्ही इथे नाही ते महत्वाचं नाही, जरा कामाचं बोलूया. कामाचं? सांगतो ना, सगळं बैजवार सांगतो. ये बाय हाय असंच तू खै खै शोधलंय तुका आणि किती वेळ अशी बसून राहणारच? हे बघ उन्हा वाढली तुका ऊन सोसूचा नाही, आधी घरी चल. बहिणी विहिरीचं कोड सुटत नाही ना, तोवर आमच्या जीवाला काही चैन नाही पडणार बघ. अगो पण अशी किती दिवस तोच विचार करत बसणार? आणि दरवेळी विहिरीचं संकेत खरं असतो असं नाही ना. म्हणजे अर्जुन इलो म्हणजे पाणी लागतला आणि अर्जुन गेलो म्हणजे पाणी जातं. असं काय काम होतं मनालीकडे? नाही म्हणजे तुम्ही मला सांगू शकता, मी देईन निरोप तिला. नाही जाऊ द्या, मी बोलेन नंतर. थांबा, एवढं असं न सांगण्यासारखं काय? नाही म्हणजे सई मनाली मला तुमच्यातल्या सगळ्या गोष्टी सांगते. सगळ्या? हो. काय झालंय नक्की? तुम्ही तिला समजावून सांगा. दुसऱ्याच्या आयुष्यात वकिलीगिरी करायची गरज नाही म्हणा. सावित्री माझी बायको आहे आणि आमच्यात जे काही आहे ते आमची वैयक्तिक गोष्ट. मी समर्थ आहे सांभाळायला. त्यात मला कोणाच्या सल्ल्याची किंवा मदतीची गरज नाही. लहानपणीची मैत्रीण आहे म्हणून नीट बोलतो. उगाच नाही त्या विषयात नाक खुपसण्याची गरज नाही. तू आमच्यात नाक खूप. तुम्ही बोलले ना नाही म्हणू नका. तुम्ही बोलले ना तर सगळे एकदम म्हणजे सुरळीत होऊन जाईल असं. हा माझी तुम्ही काळजी करू नका. आपण उद्या सकाळी जाऊ त्यांच्याकडे आणि बोलूया. हे उपकार होतील बघा. अहो उपकार काय माझी? आपल्या लोकांना आपण नाही मदत करणार तर मग कोण करणार?
ताप लागली, श्वासच घेता येत नव्हता आणि मला खरंच सुचलं नाही मी काय करू काय नाही, म्हणून मी लगेच डॉक्टरकडे धावत निघाले आणि मला अर्जुन दिसला. त्यानेच डॉक्टरांना बोलवून आणलं. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी. मनाली कोणाला एक्सप्लेन करतेस तू? स्वतःसाठी तर एक्सप्लेन करूच नको, माझ्यासाठी तर त्याहून नको. दुसरं कोणीतरी असतं तर एक्सप्लेन करण्यात पॉइंट होता. नको त्यांना सांगण्यात काय अर्थ आहे? ते मस्त बोलला ना, शाल जोडीत मारून गेला. आवाज खाली. तुझ्या घरात नाहीस, तू माझ्या घरातच. आणि ऐकलं नाहीस का अर्जुन काय बोलला ते? आता तरी समज त्याला तुझ्याबद्दल काय वाटतं काय होतं. अच्छा, आत्ता कळलं. म्हणजे हीच डोकं येतं. मी मुद्दाम घडवून आणलंय. नको इतका विचार करू सगळं. तुझा विचार जिथे संपतो ना तिथे माझा विचार सुरू होतो. कळलं तुम्हाला कसे आहे बलराम? एक वेळ मित्राच्या ताकदीचा अंदाज नसला ना तरी चालतंय, पण शत्रूच्या ताकदीचा अंदाज असायलाच पाहिजे. आणि नसेल तर तो घेतला गेला पाहिजे. काय म्हणा? हे जितक्या लवकर तुला कळलं ना बलराम, तितकं तुझं भलं होईल बाळा. भैरव देवाच्या नावाने सांगू वर. विश्वासाशी आणि स्वदेशी खेळण्याची मला नाही आहे. आणि आय रिक्वेस्ट यू, प्लीज प्लीज माझी बाजू मांडून ना लोकांशी भांडू नकोस. अर्जुन असं नाही. अर्जुन, अरे ऐक तरी. मनाली, अक्का तू जागी काय अजूनपर्यंत? डॉक्टरांनी सांगितलंय ना जितकं होईल तितकं आराम करायला. हो अगं, झोपायलाच निघाले होते मी, पण मला भांड्यांचा आवाज आला. मला वाटलं मांजर वगैरे आले की काय, म्हणून मी आले. पण तू हा डबा भरून कुठे निघालीस? अजून कुठे? अर्जुनकडे. ठेव तो डबा. का? ठेव म्हणाले ना. कुठेही जायचं नाहीयेस. अक्का बरी आहेस ना? काय बोलतेस तू? हे बघ, चुकून सुद्धा आता त्या अर्जुनकडे जाऊ नकोस. अगं पण का? की आता तुलाही सारीसारखा प्रॉब्लेम व्हायला लागला आमच्या भेटण्याचा? अगं वेडे नाही, अर्जुनमुळे गावात खूप मोठा राडा झालाय. अख्खं गाव तुझ्या त्या अर्जुनच्या विरोधात गेलंय. तरी मी त्याला सांगत होते